ज्योत्याजी, जखम कशी आहे? जखमेचं काय होईन की बरी. का आला होतास? युवराज, राग नका मानस. या मोहरा परत द्या. ज्योत्याजी, या मोहरा ठेव तुला. नग नग, मला नका मोहरा. तुम्हासनी बघाय आलो होतो. तुम्हासनी बघितलं, दर्शन घेतलं, झालं माझं काम. आता फिरतो माघारी. ऐक ज्योत्याजी, या मोहरा ठेव. अहो युवराज, घरी कळलं बापाला तर टाळूवरची केस काढल. नग मला, आणि तुमच्या आशीर्वादाने बक्कळ मिळतंय मला. युवराजनी हा ज्योत्याजी केसरकर. त्या दिवशी आमच्या अंगावरचा वार याच बहादरानं आपल्या छातीवर झेलला. जखमी झाला. त्याला मदत म्हणून या मोहरा देऊन आलो होतो आम्ही पाटलांकडे. तर हा मोहरा परत द्यायला आला. युवराजने एकीकडे 2-4 मोहरांसाठी जीवावर उठणारी माणसं बघतो आपण, आणि दुसरीकडे ही अशी वेड्यासारखी जीवाला जीव देणारी. ज्योत्याजी, एक काम करशील? तुम्ही नुसतं बोला, तळ हातावर मस्त घेऊन उभा राहिले हो ज्योताजी. आजपासून आमच्या सोबत राहा. अहो युवराज, मी मागितलं काय तुम्ही देताय का? हे देवरूप पाहायला आलो होतो. देवळाच्या दारात उभे राहायची माझी पद नाही. तुम्ही गाभाऱ्यात बोलवतायसा. धन्य झालो युवराज, मी धन्य झालो. ज्योत्याजी भाऊ, तुमच्यासारखी माणसं युवराजांसोबत असतील तर आम्हीही बिनघोर राहू. राहिलो. अहो मला काय, युवराजांच्या अंगावर येणाऱ्या वाऱ्यावर बी माझी गुजराण होईल. ज्योत्याजी, ज्योत्याजी, तुझ्यावर एक जबाबदारी सोपवत आहोत. युवराज, त्या अशरफ खानाला आमची खबर कोणी दिली त्या माणसाचं नाव हवंय आम्हाला. जी युवराज. गोदा, अगं तू इतकी शहाणी, संस्कारी, थोरा मोठ्यांचा मान राखणारी, मग आताच असं का करते? बाबा तुला सांगतात, पण तुझ्या हिताचंच सांगतात ना ग. मी एवढे मोठे बाबा घरात असताना तू महाराजांकडे गेलीस. तरी माझं नशीब, महाराज भेटले नाहीत तुला. आपल्या घरातल्या गोष्टींची वेगळी चर्चा होते ना ग. आई, तू तरी मला समजून घे. आई, मी या स्वराज्यात लहानाची मोठी झाली. लोक महाराजांसाठी, युवराजांसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही. त्या लाडीसमोर युवराज्ञींनी दागिन्यांनी भरलेली संदूक ठेवली. तिने जरा सुद्धा मन दाखवलं नाही ग. ते ज्योत्याजी त्यांना दिलेल्या मोहरा ते परत घेऊन आले आणि पायाशी ठेवल्या. आणि इथे मोहरांच्या एका थैलीसाठी इमान विकलं जातं. या अशा माणसासोबत मी नाही संसार करू शकत. नाही संसार करू शकत आई. मी काय म्हणते, अवखळ घोड्याला आपण वटणीवर नाही का आणत? तसंच आपल्या माणसाला आपण सुधारायला हवं नाही का? आपल्याला संसार करायलाच हवा बाई. मला खूप कठीण वाटतंय. आता कठीण कठीण म्हणू नकोस. संदुकाभर ह्यांनी निरोप पाठवलाय, जावई बापू येतील आता. आई, आई मला खरंच खूप भीती. कारभारी, हे पत्र घ्या, फुलाजींकडे द्या आणि त्यांना म्हणावं तातडीनं महाराजांपर्यंत पोहोचवा. जी, फुलाजी आला की पाठवतो. बर. राम 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 सासरे बुवा. तुम्ही? हो, आम्ही. बरं झालं तुम्ही आलात. अहो, येणार कसं नाही सासरे बुवा. अहो, तुमचा निरोप मिळाल्याबरोबर घोड्याचं जीन कसलं आणि आलो इथे. म्हटलं सासरे बुवांना कधी नव्हती जावयाची आठवण झाली म्हणायची. अहो, आठवण नाही कशी? नसतीच आठवण. काय उपयोग त्याचा?
आपण घरी जाऊन बोलूया का निवांत? अहो फडावर या गोष्टी नको. राहिलं आमचं काही म्हणणं नाही. महाराणी साहेबांनी याद केले सुरनिसांना. बर कारभारी, मी आलोच. जावे बापू, हा? तुम्ही बसा. हा. मी जाऊन येतो. हो हो, आमचं काही म्हणणं नाही. या सावकाश. काय कारभारी, महाराज आहेत का गडावर? नाहीत. नाहीत? कुठे गेले? ते सांगता येत नाही. सांग. गुप्तता. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. आत्ताही पायथ्याशी मोठी फौज उभी होती. 3-4 हजारावर घोडं दिसलं. मोजलं? कारभारी, काय गरिबाची थट्टा करता काय? अहो, अंदाज आपला. तरी कारभारी समज मिळून कितीची फौज असेल? नाही, अंदाज आपला तुमचा. मोजदाद झाली की सांगू. बर, राहिलं आपल्याला बाबा एकाच गोष्टीचं नवल आहे, त्या जिलेबी पथकाचं. जवळून एकदा पाहिन म्हणतो. काय भानगड आहे ती? भानगड नाही ती. एक गोष्ट विचारायची आहे तुम्हाला. जरूर विचारा. गोदावरी बद्दल विचारायचं होतं. हं? तिला काही अडचण? अडचण नाही तर. नसेल तर उत्तमच. परंतु गोदावरीचं सतत शंभूरा युवराज्ञींच्या महाली येणं जाणं होत असताना दिसतं. हेच म्हणजे असेल काही. मागे एकदा गोदावरी युवराज्ञींच्या महाली रडताना दिसली. आम्ही याबद्दल युवराज्ञींना विचारलं, पण त्यांच्याकडून आम्हाला समाधानकारक खुलासा मिळाला नाही. म्हणून विचारतोय, काही अडचण? खरंच काही अडचण नाही. पंत, गोदावरी ही लेकमाता आहे. ती सुखात असावी, आनंदात असावी, अशीच आमची भावना. म्हणून म्हणतोय, आमच्या अखत्यारीत असेल तर आम्ही तिला मदत करू. मी सांगतो विचारून. पण अडचण काही नसावी. तसं नसेल तर गोदावरीला सासरी सोडून या. गडावर दबकी कुजबूज सुरू आहे गोदावरीबद्दल. ती माहेरी का, मालकांशी पटत नाही का? अहो, तसं असतं तर तिचे मालक आले असते. आजच तिचे मालक आलेत तिला न्यायला. अहो, मग उत्तमच. पाठवून द्या आणि सांगत चला, तुम्ही महाराजांच्या मर्जीतले म्हणून बोलावलं. आपण आपुलकीने विचारलेत. खूप आनंद झाला. उद्या गोदावरीला सासरी पाठवतो. पंत, अहो, तुमच्या डोळ्यात अश्रू? माझ्या लेकीबद्दल एवढा आपलेपणानं विचारलं. विचारलंच पाहिजे, आमचं कर्तव्यच आहे. आज आऊसाहेबांची याद आली. त्यांनाही असाच जिव्हाळा, अशीच आपुलकी. येता जाता चौकशी. तोच वसा तुमच्याकडे आलाय.
आज्ञा. युवराज आपण वा 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 वा. गडावर आल्या आल्या आपलं दर्शन घडलं. परमेश्वराची कृपा म्हणायची. हो. जिलेबी पथकाची भानगड विचारत होतात ना? नाही भानगड नाही, हे काही नाही हो. मी आपलं कौतुकानं कारभारानं विचारत होतो एवढंच. कौतुकानं भानगडी विचारत नसतात. कारभारी कोण आहेत हे? केदारजी शहापूरकर, अण्णाजी पंतांचा जावई, गोदावरीचा मालक. गोदावरी संसार कसा आणि मालक काय करतात? गोदावरी, तुझ्या डोळ्यात पाणी? काय करता काय आपण? मोठा व्यापार आहे माझा. हो. आता इथे येण्याच्या आधी भराणपूर म्हणू नका, भिवंडी म्हणू नका, सुरत म्हणू नका, सगळीकडे व्यापाराच्या दृष्टीने फिरून मग इथे आलो. हो. कसला व्यापार करता? कसला म्हणजे याचा घोड्यांचा. हो. जातीवंत घोडे आहेत आपल्याकडे, खरेदी विक्री करतो त्यांची. असं? हो. कुठल्या कुठल्या जातीचे घोडे आहेत तुमच्याकडे? कुठल्या म्हणजे एकूण एक जातीचे घोडे आहेत आपल्याकडे. हो. आता येताना कुठल्या जातीचा घोडा घेऊन आलात? आता आता ना ते नाही, खरं सांगतो युवराज, बायकोला आणायचं या नादात कुठल्या घोड्यावर बसलो हे लक्षातच नाही आलं. टांग मारली आणि लगेच इथे आलो. मुजरा युवराज, आमचे जावई बापू, गोदावरीचे मालक. झाली ओळख झाली जावई बापूंची. बरंच कुतूहल आहे त्यांना स्वराज्याबद्दल. विचारत होते जिलेबी पथकाची भानगड काय, फौज किती, घोडे किती. युवराज, अहो आमचं बोलणंच मिठू 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 मिठू, म्हणूनच आमच्या हातात आपोआप पेरूची फोड पडते. एवढंच. कारभारी, अहो ते आडमाळच्या जत्रेचा हिशोब झाला का? पण मी आडमाळच्या जत्रेला गेलो, पण तिथे अशरफ खान पोहोचला. कसा पोहोचला, कोणी पाठवला, काही कळलं नाही. कुणीतरी खबर दिली असणार. दिलीच असणार. शोधाशोध सुरू आहे. मेला ना तो अशरफ खान? मेलाच. नाहीतर त्याने फितुरी करणाऱ्याचं नाव सांगितलंच असतं. म्हणजे काय, ते सांगायलाच पाहिजे होतं त्याला. पण जाऊ दे आता. अशरफ खान मेला, मग आता कशासाठी हवी शोधाशोध, नाही का? एका गावकऱ्यानं अशरफ खानाबरोबर पाहिलंय एका माणसाला. हो. मग करा त्याची खोलात चौकशी. चौकशी होणारच. बहिर्जी काकांनी तर सांगितलंय, मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या दिवशीच फितुराचं नाव सांगणार. बाहेरजी बोलले म्हणजे फितूर सापडणार. हानाजी पंत, जावई बापू अस्वस्थ दिसत आहेत. नाही, चुळबुळ सुरू आहे म्हणून म्हटलं. काही नाही. घरी त्याची घाई झाली वाटत. या. गोदावरीच्या नवऱ्याला भेटलो आम्ही आता सदरेवर. अगं बाई, आले गोदावरीचे मालक? बरं झालं. काय म्हणाले? युवराजनी वरवर दिसतो दाखवतो तसा नाही वाटला आम्हाला माणूस. म्हणजे? बोलण्यात सच्चाई नव्हती त्याच्या. आम्हाला म्हणाला घोड्यांचा व्यापार करतो, आणि कुठला घोडा घेऊन गडावर आलात विचारलं तर
हे नाही सांगता आलं त्याला. युवराज, येण्याच्या घाईत नसेल लक्षात राहिलं. नसेल कदाचित, पण ज्या पद्धतीनं सदरेवर चौकशी करत होता, म्हणजे जिलेबी पथकाची भानगड काय, फौज किती, महाराज कुठे आहेत, हो, सहजच विचारत असेल. नाही, बोलण्यात सहजपणा नव्हता त्याच्या, कुतूहलही नव्हतं. ते विचारणं माहिती काढल्यासारखं होतं. नसेल तसं काही. नसेल? येसू, एवढ्या दिवसांनंतर माणूस येतो तो आधी बायकोला भेटायला जायला हवा ना. तो सदरेवर येतो म्हणजे आम्ही काय म्हणत होतो, गोदावरी आपल्याला सांगत नाही ना, मग तिच्या नवऱ्याकडेच विचारणा केली तर, म्हणजे नक्की काय अडचण आहे ते कळेल तरी आपल्याला. बोलावून घ्या त्यांना. बोलवावं लागेल. केवळ उत्सुकतेपोटी कोणी स्वराज्याबद्दल एवढं खोदून खोदून विचारणार नाही. बोलवावं तर लागेलच. जा. नको, राहू दे तुमचे उपकरण. हा मान आहे तुमचा, घ्या. असं म्हणता? द्या. या. गोदावरी, अगं जावई बापू आलेत. आलीस का? बघा आली. तिला तरी दम कुठे निघतोय. जावई बापू, तुम्ही बोला, मी आलोच. घ्या गुळपाणी. गोदावरी, माहेर मानवलाय तुला. रायगडाच्या सावलीत रूप खुललंय जणू. पाणी घ्या. राहू दे ग. तुझं नुसतं नाव घेतलं ना तरी माझी तहान भागते. तरी असू दे, आणलंस तर घेतो. वा, चवदार आहे रायगडाचं पाणी. स्वराज्यातल्या हरेक गोष्टीला चव. मग मी चाखलीये चव, चाखतोय आणि पुढेही चाखणार आहे. तू लाग तयारीला. नाही येते मी. का? काही टोचतंय का तिकडे? हो, टोचताय. काय? मला तोंड उघडायला लावू नका. तोंड उघडलंस तर बाहेर काय पडणार आहे? बुधभूषणच ना? हो, बुधभूषणच. आणि त्याच बरोबर तुमची फितुरी आणि मोगलांकडून तुम्ही घेतलेल्या मोहरा पण, हे सगळं बाहेर पडेल. गोदावरी, काय बोलतेस तू? बायकोयस का वैरीण? का मला टकमक टोकावरून ढकलल्यानंतर माझा झालेला भोगा बघायचा ठरवलायस? तुम्ही स्वराज्याशी गद्दारी करताय. अगं, नवऱ्यापेक्षा स्वराज्य मोठं नसतं बाई. या स्वराज्यातले संस्कार आहेत माझे. माझ्यासाठी आधी स्वराज्य आणि मग संसार. म्हणजे तू सांगणार तर? मी सांगणारच. ठीक आहे, मग दिली तुला मुभा. पण एक लक्षात ठेव गोदावरी, तू इथे सांगितलंस तर मी तिथे तुझ्या आई वडिलांना जिवंत सोडणार नाही. हे बघा पंत, काय रे? तुम्हाला ना तुमच्या पाहुण्यांना युवराजांनी महाली बोलावलंय. हो, ऐकलत का? युवराजांनी बोलवलंय जावई बापूंना. माणूस आवडलं पटलं तर युवराज जवळ करतात. हो ना. युवराज आले काय? भेटले काय? बोलले काय? अन आता बोलवतात काय? खरंच जादू केली नक्कीच जावई बापूंनी. हो, काहीतरीच काय सासरे बुवा. जादू कसली?
असेल काहीतरी काम युवराजांचं माझ्याकडे. काय काम असेल? धनी, अशरफ खानला खबर देणाऱ्याचं नाव कळलंय. कोण आहे? केदारजी शहापूरकर. सुरनिसांचा जावई? अहो जावई कसला, असनीतला साप आहे तो. अस्तनीतला साप केदारची.